नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही ज्वेलरी शॉपमध्ये येते. तर ऐश्वर्याला बघून ते खूप खुश होतात आणि सयाजीराव विखे पाटील यांची डॉटर का? तर ऐश्वर्या म्हणते की हो. तर काका म्हणतात की आता तू रणदिव्यांची सून झालीस. ऐश्वर्या म्हणते की काका हाऊ आर यू? तर काका म्हणतात की आय एम फाईन आणि सांग काही काय खरेदी करायचे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असं काही पर्टिक्युलर नाही, काही असं डिझाईन्स दाखवा ज्या मला आवडतील त्या मी नक्की घेईल. तेव्हा ऐश्वर्याला काही डिझाईन्स दाखवले जातात, परंतु ऐश्वर्याचे लक्ष मात्र त्या नेकलेसकडेच असते आणि ती काकांना विचारते की काका, जानकी वहिनींनी जो नेकलेस पॉलिशसाठी दिला होता तो हार आहे का, झाला का रेडी? तेव्हा काका म्हणतात की हो, तो रेडीच आहे आणि त्या आपल्या मुलाला हार घेऊन येण्यासाठी सांगतात जानकी वहिनीचा. तेव्हा तो हार लगेच ऐश्वर्याला दाखवला जातो आणि पॉलिश केल्यानंतर हार बघा कसा लकलकलो असे म्हणतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो राईट, आणि याच्याशिवाय दुसरा कोणताही हार असू शकत नाही. आणि लगेच काकांना विचारते की अंकल, हा पॉलिश झाला ना, मग मी लगेच घेऊन जाते. तेव्हा काका म्हणतात की पण ते जानकी वहिनीला सांगावे लागेल. तेव्हा ऐश्वर्या हसून म्हणते की अंकल, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? काका म्हणतात की तसे नाही ग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काका, मी सुद्धा त्या घरची सून आहे, तुमचे पैसे सांगा, मी लगेच ट्रान्सफर करते. म्हणून ऐश्वर्या पैसे लगेच ट्रान्सफर करते. तर इकडे सुमित्रा ही शर्वरीला म्हणत असते की अगं, तू माझा तनमनी जरी घातला असता तर साडीवर खूप सुंदर दिसला असता. तेव्हा शर्वरी म्हणते की नाही, मला तोच हार हवा होता आणि जाऊन दे, आता तर आम्ही निघतोच, उपयोग सुद्धा काही झाला नाही, येते येऊन हार सुद्धा नाही मिळाला आणि ऐश्वर्या सुद्धा नाही भेटली. तर सुमित्रा म्हणते की हो ग, ऐश्वर्या तर सकाळपासून दिसलीच नाही, मला सुद्धा आता काळजी वाटायला लागली. तेव्हा जानकी म्हणते की मी जरा जाऊन बघून येते आणि शर्वरी वंश, तुम्ही सुद्धा चला, आपण जरा जाऊन बघूयात. शर्वरीचे मात्र लक्ष नसते. तेव्हा जानकी परत म्हणते की वंश चला, आपण जाऊयात. तर सुमित्रा म्हणते की अगं जा ना, जरा बघून या. तर शर्वरी म्हणते की हो चल. म्हणून त्या दोघी ऐश्वर्याच्या रूमकडे येतात. तर ऐश्वर्या तिकडे ते गाडीमध्ये तो हार बघत अगदी खुश होत असते आणि तो हार घेऊन घरी येत असते. तेव्हा जानकी आणि शर्वरी इकडे ऐश्वर्याचा दरवाजा वाजून दार उघड ऐश्वर्या म्हणून आवाज देऊ लागतात. दोघी सुद्धा खूप आवाज देत असतात. तर ऐश्वर्या काही दरवाजा उघडत नसते, कारण ती रूममध्येच नसते आणि बाहेर ऐश्वर्याची गाडी येते आणि ड्रायव्हरला ती उतरून पटकन जायला सांगते. तर इकडे जानकी ही दरवाजा वाजतच असते की ऐश्वर्या दरवाजा उघड. तर ऋषिकेश, विक्रांत आणि सुमित्रा सुद्धा जानकीकडे बघत असतात की नेमकं झाले काय. तेव्हा शर्वरी सुद्धा आवाज देते की ऐश्वर्या, ऐश्वर्या तू बरी आहेस ना? तर ऐश्वर्या गुपचूप मागून येते. म्हणून विक्रांत आणि ऋषिकेश सुद्धा धावतच रूमकडे येतात. तर जानकी म्हणते की आओ बघा, आणि तोपर्यंत इकडे ऐश्वर्या बाहेर येते, परंतु गुलाबदादा मात्र तेथे कुंडे घेऊन जात असतात. तर ऐश्वर्या लगेच त्यांना चोरून परत इकडे फिरते. तेव्हा ऐश्वर्या घरामागून खिडकी जवळ येते आणि हीच जानकीची रूम आहे, मी आत्ताची आत्ता जाते आणि हा हार तिथे तिच्या कपाटामध्ये नेऊन ठेवते. म्हणून समोर एक शेडी पडलेली असते, ती शेडी उचलते आणि पदर आपला कमरेला खोवून ती मोबाईल सुद्धा कमरेला खोवते आणि शिडीवर चढून जानकीच्या रूम मध्ये येते. तर लगेच इकडे सर्वजण आवाज देऊ लागतात की ऐश्वर्याला इतकी झोप कशी लागली असेल. सुमित्रा सुद्धा वर आलेली असते. तर जानकी म्हणत असते की हो, ऐश्वर्या इतक्या वेळ झोपली आणि दरवाजा का उघडत नसेल, केव्हाचा आम्ही आवाज देतो. सुमित्रा सुद्धा ऐश्वर्याला आवाज देते की अगं दरवाजा उघड, आणि काही झालेल तर नसेल ना तिला, म्हणून सर्वांना खूप टेन्शन येते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला तर असे वाटतं की आता दरवाजा तोडवायला हवा. म्हणून विक्रांत आणि ऋषिकेश दरवाजाला धक्के देऊन तो उघडण्याचा म्हणजे तोडण्याचा प्रयत्न करतात. तर इकडे शिडीवर चढून ऐश्वर्या येत असते. जेव्हा ऐश्वर्या खिडकीतून उडी खाते तर तिच्या पायाचा चिखल त्या खिडकीला लागलेला असतो आणि ऐश्वर्या घाईने येऊन कपाटामध्ये तो हार ठेवून देते आणि परत आपल्या रूममध्ये चक्कर येऊन नाटक करण्याचे प्रयत्न करून पडते आणि तेवढ्यात दरवाजा तुटला जातो. तर समोर बघतात तर ऐश्वर्या बेशुद्ध पडलेली असते, म्हणजे ते ऐश्वर्याचे नाटक असते. सर्वजण ऐश्वर्याला तसे पडलेले बघून खूपच घाबरतात. तर सुमित्रा म्हणते की अरे देवा, काय झाले असेल. तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याच्या तोंडावर पाणी शिपडते आणि तिला उठवते. म्हणून सर्वजण तिला धरून बेडवर बसवतात. तर ऐश्वर्या खूप नाटक करत असते. सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या, पण नेमकं झाले काय तुला? ऐश्वर्या म्हणते की मला माहितीच नाही की नेमकं मला काय झाले. ते औषध सुरू आहेत ना, मग त्या औषधाने मला बहुतेक गुंगी आली असेल. जस्ट मी चालण्याचा प्रयत्न करत होते
तर मी चक्कर येऊन पडले. मग पुढचे काही मला आठवतच नाही. मला खरंच काही सुचत नव्हते म्हणून झाले असेल. तर जानकी म्हणते की अगं तू रिकाम्या पोटी औषध घेतले असेल म्हणून तुला हा त्रास झाला असेल. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तर ऐश्वर्या म्हणते की नको, मला थोडा वेळ आराम करायचा, मग मला बरे वाटेल. तर सर्वजण म्हणतात की हो तू आराम कर म्हणून जायला निघतात. तर लगेच ऐश्वर्या ही शर्वरीच्या हाताला धरते आणि शरुताई तुम्ही जरा माझ्या वेळेत थांबता का असे म्हणते. मी एकटी खरंच खूप बोर होईल आणि तुम्ही थांबल्यात तर आपण गप्पा करू. सुमित्रा म्हणते की अगं थांबेल ना आणि शरूला म्हणते की तू तिच्याजवळ बस. त्यानंतर इकडे जे ऋषिकेशचा स्टाफ असतो ते कीटकनाशके आणि सर्व काही खत घेऊन आलेले असतात आणि त्याची क्वालिटी ऋषिकेश चेक करतो आणि जानकी सर्वजण सुद्धा बाहेर आलेले असतात. आणि ते कसे करायचे तर ते विचारतात. तर ऋषिकेश म्हणतो की ह्या सर्वांचे आपल्याला प्रदर्शन नाही करायचे, आपल्याला या सर्वांचे सोहळा नाही करायचा, फक्त वाटप करायचे. तर हे शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचवायचे, आपल्याकडे शेतकऱ्यांना बोलवायचे की आपण शेतकऱ्यांकडे जायचे, हे मी तुम्हाला कळवतो आणि मी तुम्हाला कळवतो असे बोलून ते निघून जातात. त्यानंतर विक्रांत आणि ते सर्वजण हे ते चेक करतात आणि ऋषिकेशला विक्रांत म्हणतो की हो खरंच ऑर्डर अगदी वेळेवरती आली. तर ऋषिकेश म्हणतो की हो एक प्रयोग सक्सेसफुल झाला, जरा बरेच वाटते. जानकी आणि सुमित्रा सुद्धा खूप खुश होतात. तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो की शेतामध्ये अनेक वेळा आम्ही चाचण्या तर घेतल्या, परंतु आता ही पावडर आपण आपल्या बागेत टाकून बघूयात. आणि गुलाबरावांना ती न विसरता पावडर झाडांना टाकण्यासाठी सांगतात. याचा परिणाम नक्की काय होतो हे आपल्याला कळेल आणि मग ही पावडर आपल्याला शेतकऱ्यांना देता येईल. तेव्हा सुमित्रा म्हणते की आम्हाला सुद्धा ते बघण्यासाठी मिळेल. तर ऋषिकेश म्हणतो की हो. त्यानंतर इकडे शर्वरी ही ऐश्वर्याला विचारत असते की पाय दुखतो का ग जास्त. ऐश्वर्या म्हणते की हो ना ताई, आणि तुम्ही मला जरा ऑइंटमेंट देता का, त्या टेबलात असेल शोधून जरा. तर लगेच शर्वरी उठते आणि टेबलमध्ये शोधते, परंतु तिला काही ऑइंटमेंट सापडत नाही. तेव्हा शर्वरी सांगते की येते नाही. तर ऐश्वर्या म्हणते की विसरलेच होते की जानकी वहिनी त्यांच्या कपाटामध्ये ठेवले असणार, मला त्या सांगून गेल्या होत्या, त्या त्रासामुळे मी विसरूनच गेले. तुम्ही बसा, मी मंगलताईंना सांगते, त्या आणून देतील. तेव्हा शर्वरी पुन्हा खाली बसते. तर ऐश्वर्या पुन्हा जोराने ओरडते आणि पाय दुखण्याचे जरा जास्तच नाटक करते आणि ती ऑइंटमेंट लावली ना नंतर मी पटकन बरी होईल असे मुद्दा म्हणते. तेव्हा शर्वरी म्हणते की हो मी लगेच घेऊन येते. तर ऐश्वर्या म्हणते की आऊ कशाला, आणतील ना मंगलताई. शर्वरी म्हणते की तू खूप दुखते ना, मग बसून राहा, उठू नको, मी घेऊन येते जानकी वहिनीच्या कपाटातून. आणि शर्वरी लगेच रूम मध्ये जायला निघते. तर ऐश्वर्या म्हणते थँक्यू सो मच ताई म्हणून शर्वरी ही त्या रूम मध्ये जाते. तर ऐश्वर्या अगदी खुश होऊन म्हणते की आता खरी मज्जा येणार आहे. तेव्हा शर्वरी ती ऑइंटमेंटची बाटली घेऊन जायला निघते. तर समोर साड्यावर जो ऐश्वर्याने हार ठेवलेला असतो त्याकडे शर्वरीचे लक्ष जाते. तेव्हा शर्वरी लगेच ते दागिन्यातील तो बॉक्स उचकते आणि हा लवलखा हार, आणि जानकी वहिनी तर मला खोटं का बोलली असेल की तिने पॉलिशसाठी हा हार दिला म्हणून, आणि तिला जानकीचे बोलणे आठवते. तेव्हा शर्वरीला खूप राग येतो आणि नव्हता द्यायचा तर सांगायचा ना नाही द्यायचा म्हणून, आणि तावतावाने तू ते नवलखा हार बाहेर घेऊन येते आणि जोराने ओरडून लगेच जानकीला जाब विचारते की वहिनी हा सर्व काय प्रकार आहे. तर ऐश्वर्याच्या हे सर्व कानावर पडते आणि दरवाजा उघडून ऐश्वर्या लगेच बाहेर येऊन हे सर्व चोरून बघत असते. तेव्हा शर्वरी लगेच जानकीला जाब विचारते की काय वहिनी, पोटात एक आणि ओठात एक असं का करतेस. तेव्हा सर्वजणला शर्वरी इतके भडकलेले बघून सुमित्रा आणि ऋषिकेश म्हणतात की शर्वरी अगं हे काय, जानकीशी तू असं का बोलतेस. जानकी सुद्धा विचारते की काय झाले. तर शर्वरी म्हणते की काय झाले, मगाशी तर तू म्हणत होती की मुलीचं लग्न जरी झाले तरी मुलीचे या माहेर घरावर पूर्ण हक्क असतो, पण काही नाही, ते फक्त तू तोंड देखत बोलत होती. सुमित्रा विचारते की अगं पण झाले काय, उगाच जानकीवर तू असले आरोप करू नकोस. तेव्हा शर्वरी म्हणते की मला तर माहितीच आहे की तू सुद्धा तिचीच बाजू घेणार, मग मला एक गोष्ट सांग की मगाशी मी हाराबद्दल विचारले तेव्हा ही सगळ्यांसमोर म्हणले की नाही की हार मी पॉलिश करण्यासाठी ज्वेलरकडे दिला. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो पण, तर जानकी म्हणते की हो. तेव्हा शर्वरी लगेच तो हार उघडून दाखवते आणि हा हार हिच्या कपाटामध्ये होता असे सांगते. तर जानकीला तर धक्काच बसतो. तेव्हा जानकी त्या हाराकडे बघत म्हणते की मी तर नक्की हा हार पॉलिशला दिला होता, मग हा हार कपाटामध्ये आलाच कसा. तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की तुला हार द्यायचा नव्हता, मग स्पष्ट सांगायचे की नाही द्यायचा म्हणून. तुझ्या आईने म्हणजे तुझ्या सासूने तो हार मला दिला, मग त्याच्यावर तुझा काही एक हक्क नाही. मला अजिबात वाईट वाटले नसते, परंतु तू जे काही खोटं वागलीस ना त्याचे मला जास्त वाईट वाटले वहिनी.
आणि जे माझ्याशी खोटं बोलतात, चीट करतात, तर ते मला अजिबात सहन होत नाही, हे तुला माहितीच आहे. आणि ऐश्वर्या हे सर्व बघून अगदी खुश होते आणि चला जशी हवी होती तशी आग मात्र लागली. तेव्हा जानकी ही मनात म्हणते की नक्की काहीतरी गडबड आहे, हे आता वाढायला नको. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतात की शरू, जानकी असे केव्हाच करणार नाही, नक्की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल. तेव्हा नाना म्हणतात की हो शरू, तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार, आपली जानकी. तेव्हा शर्वरी लगेच म्हणते की नाना, जानकी तुमची आणि मी मग कोण. तेव्हा शर्वरीला राग येतो आणि मी इतका तुम्हाला धडधाकट पुरावा दाखवते तरी तुम्ही सर्वजण मलाच का बोलतात. तेव्हा जानकी म्हणते की 1 मिनिट शर्वरी वंश, तुम्ही शांत व्हा. माझ्या मनामध्ये मुलगी सून असा कुठलाच भेदभाव नाही. आणि हाराचं जर म्हणत असाल तर मला असे वाटतं की माझाच काहीतरी गोंधळ झाला असेल आणि सतत हार पॉलिशला द्यायचा असे मी घोकत होते, म्हणून मला असे वाटले होते की तो मी पॉलिशला दिला आणि ऍक्च्युली तो कपाटातच होता. खरंच माझा गोंधळ झाला. लग्नाची काम सर्व काही आवरायचे होते आणि लग्नानंतर हेल्पलाईन होत्या, आईंना आमटीमुळे झालेला त्रास आणि हे सर्व एकत्र आल्यानंतर त्या गडबडीत हे सर्व हार पॉलिशला देण्याचं राहून गेले आणि माझ्या डोक्यात तेच राहून गेले की हार मी पॉलिशला दिला. मग तुम्हाला राग येणे हे साहजिकच आहे. आणि जानकी ही शर्वरी वंशला म्हणते की सॉरी, माझ्यामुळे तुम्ही दुखावला गेलात, म्हणून हात जोडून मी तुमची मनापासून माफी मागते, मला प्लीज माफ करा, प्लीज चिडू नका. तेव्हा शर्वरी लगेच म्हणते की एवढं काही करायची गरज नाही. मगाशी ती ऐश्वर्या म्हणजे रणदिव्यांच्या सुनांनी नंदेसमोर हात जोडायचे व्रत घेतले का. तेव्हा जानकी म्हणते की नाही ग, तसे नाही, मी खोटेपणा केल्याने नसताने तुम्हाला वाईट वाटले हे जास्त मनाला लागले. आणि काय आहे, इतक्याशा लहान गोष्टीने आपल्यातील सुंदर नातं तुटू नये यासाठी एकदा काय, त्यासाठी मी 10,000 वेळा हात जोडून माफी मागेल. आणि शर्वरी वंश, मी म्हटले तसे की या घरावर, या घरातील प्रत्येक माणसावर, वस्तूवर तुमचा अधिकार होता आणि आहे, कायम राहील. आणि तो हार परत जानकी शर्वरीच्या हातामध्ये देते आणि जरी तो हार मला आईंनी दिलेला असला तरी सुद्धा तुमचाच. जानकी म्हणते की शर्वरी वंश घ्या. तर सुमित्रा म्हणते की अगं जानकी, तर जानकी आईला समजावते. तर शर्वरी म्हणते की नाही, मी फक्त आजच्या दिवशी घालायला मागितला होता. तेव्हा जानकी म्हणते की नाही शर्वरी वंश, तुम्ही जर हार नाही घेतला तर मला असे वाटेल तुम्ही मला माफ नाही केलेले, माझ्यावर चिडलेलाच आहात, म्हणून तो हार घेण्यासाठी ती शर्वरीला विनंती करते. आणि ऐश्वर्याला हे सर्व बघून खूपच राग येतो, कारण तिच्या प्लॅनचे पूर्णपणे 12 वाजवलेले असतात जानकीने. तेव्हा जानकी झटकनी शर्वरीचा राग दूर करते आणि सर्वांना मात्र अगदी खुश करते. तेव्हा जानकी सर्वांसमोर म्हणते की खरंच सांगते की हे असे कसे झाले कळतच नाही आणि पुन्हा ती अगदी मनापासून शर्वरीची माफी मागते. तेव्हा शर्वरी हसून म्हणते की बाद झाले, आता तुझे सॉरी, तू हार दिला, मी घेतलास ना, मग झाले तर. आणि दोघे खूप खुश होतात. तर नाना म्हणतात की आता कसे, नात्यात गोष्टी ताणायच्या नसतात, मग नाती तुटतात, फक्त सांभाळून घ्यायचे असते. आणि नाना जानकीला म्हणतात की अगं जानकी, आता चहा ठेव मस्त, या शर्वरीने खरंच माझे खूप डोके दुखावले. तेव्हा शर्वरी म्हणते की नाना, आणि नानांची गालगुशा धरते. सर्वांना अगदी गोड हसू येते. तर शर्वरी नानांच्या मिठीत येते. ऐश्वर्या मात्र हे सर्व बघून डोक्यालाच हात लावते. इतका खटाटोप करून त्या हाराचे प्रकरण केले मी. तेव्हा जानकीने आपली चूक ही स्वीकारून सर्व गेमच पलटून टाकला. पण ठीक आहे, मी जिंकले. इतका नवलका हार त्या जानकीला शर्वरीला द्यावा लागला हे काही थोडे नाही. आणि ऐश्वर्या रूम मध्ये निघून जाते. तर इकडे जानकी मात्र विचार करते. तेव्हा ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि जानकीच्या हातामध्ये हात देऊन जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघू लागतात. जानकी मात्र विचारातच डुंबलेली असते. तर हा हार नेमकं सोनाराच्या दुकानातून कोणी आणला असेल. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही ऋषिकेशला सांगत असते की मागच्या अंगणातून आपल्या बेडरूम मधून कोणीतरी आले होते. दुसरे तिसरे कोणी नसून ऐश्वर्या आली होती आणि कपाटातून ऐश्वर्याचे पैजंती ऋषिकेशला दाखवते. मग ऐश्वर्या जे काही वागले ना, मग त्याबद्दल आता तिला कसे समजायचे हे आता माझ्याकडे लागले असे ऋषिकेशला म्हणते. तेव्हा जानकी एक शक्कल लढवते आणि गुलाबदादांना सर्वांसमोर म्हणते की आपल्या घरामध्ये एक साप शिरलाय. तर जानकी म्हणते की कुठे. हा गुलाबदादा आणि जानकीचा प्लॅन असतो आणि ऐश्वर्या तेथेच असते सुमित्रा जवळ. तर वजन इतके घाबरतात, तर ऐश्वर्या खूपच घाबरते. तेव्हा गुलाबदादा मुद्दाम ऐश्वर्याच्या पायाजवळ तो दोरखंड फेकतात. तर ऐश्वर्या इतकी घाबरते आणि पायाचे दुखणे सोडून ती जोरजोराने पळू लागते आणि खुर्चीवर सुद्धा चढते. तर जानकी सर्वांना समोर घेऊन म्हणते की अरे वा, पाय बरा सुद्धा झाला तुझा. आणि ऐश्वर्याला हात देत म्हणते की अगं, वर चढलेल्याला खाली कसे उतरवायचे हे मला चांगलेच माहिती आहे. तर ऐश्वर्या ही जानकीकडे बघतच असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.